जर तुम्हाला डायबिटीज आहे, तुम्हाला मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, तुम्हाला ब्लड प्रेशर आहे, तुम्हाला कोलेस्ट्रॉल आहे, तुम्हाला थायरॉइड आहे, तुम्हाला वाताचा त्रास आहे, अशा वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये तुम्ही ही मोरिंगा पावडर कशा पद्धतीने वापरायला हवी, त्याचा डोस किती असायला हवा, किती दिवस तुम्हाला घ्यायला हवी, आणि तसंच महत्त्वाची गोष्ट की कोणी मोरिंगा पावडर घेऊ नये, कोणत्या कंडिशन्समध्ये, कोणत्या प्रकृतीमध्ये याचा वापर हा टाळायला सुद्धा हवा. तर ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण आजच्या या सेशनमध्ये घेणार आहोत. न्यूट्रिशनने खचाखच भरलेली ही शेवग्याची पानं तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या आजारांमध्ये, त्रासांमध्ये, तसंच ॲज अ न्यूट्रिशनल सप्लिमेंट, ॲज अ टॉनिक म्हणून कशा पद्धतीने उपयोगी पडू शकते हे आपण या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात बघूया. सुरुवातीला शेवग्याचे आयुर्वेदानुसार गुणधर्म काय आहेत ते थोडक्यात सांगतो. बघा, हे लघु आहे, पचायला हलका आहे, वृक्ष आहे, थोडंसं कोरडं करणारं शरीर आहे. तसंच हे वात आणि कफ या दोन दोषांना कमी करतं